ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। राजाधिराज सद्गुणा समर्थ रत्नाकर महाराज की जय। राजाधिराज सद्गुणा हॅलो, आवाज जरा सोडा. तुमचा दोष नाही. शास्त्रानं सांगितलंय कलियुगातली लोक निर्बल होत चालली ती. ना प्रपंच करायला समर्थ ना परमार्थ करायला समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझ्या कारणी देह माझा पडावा. नुपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणी हेच आता. जय जय रघुवीर. आजचा हा योग अतिशय परम पावन पवित्र परम सौभाग्याचा आणि अतिशय आनंदाचा योग आहे. काय झालं नेमकं? शिट्टी वाजते. अतिशय परम पावन पवित्र आणि आनंदाचा योग आहे. कारण ज्यांच्या छत्रछायेखाली आपण निश्चिंत निवांत बिनधास्त जीवन जगतो अशा दत्तनगरी मठावर विराजमान असलेले ओम श्री श्री मणिकर्णिक दत्त महाराज यांचं 9 दिवसीय नवरात्र जागर जन्म उत्सव सोहळा आहे. आणि ह्या सोहळ्यासाठी तुम्ही सगळेजण आपापल्या सुखी संसाराची गाठ सोडून भगवंताच्या सेवेस आलाय. ही अतिशय परम सौभाग्याची गोष्ट आहे. कारण आजपर्यंत प्रत्येक साधू संत महात्म्याने परात्मा परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन सदा सर्व काळ अखंड परमेश्वर सेवेची मागणी केली. कारण भक्ती करू म्हणून होत नसती, भक्ती करायचं म्हणून संकल्प केला तरी पूर्णत्वाला जात नाही. कारण पूर्वजन्मी ज्याचे असेल पुण्याई तोची मुखी घ्यावे हरिनाम. ज्याप्रमाणे डॉक्टर व्हायचं असेल तर त्याला MD ची डिग्री प्राप्त करून घ्यावी लागते. राहू दे, शिस्तीनं चालू दे, काय गरज नाही तशी. ज्याप्रमाणे डॉक्टर व्हायचं असेल तर MD ची डिग्री आपल्याला प्राप्त करावी लागते. शिक्षक व्हायचं असेल तर DED ची डिग्री किंवा BA BEd ची डिग्री आपल्याला प्राप्त करावं लागते. तसं हरिनाम नाम संकीर्तन करायचं असेल तर पूर्वजन्माचं पुण्य लागतं. पूर्वजन्माच्या पुण्याशिवाय तुमच्या मुखातून हरिनाम संकीर्तन होणार नाही. आणि म्हणून सांगितलं भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाटप आहे रघुनंदन. जे भाग्यवंत आहेत ना त्यांच्याच घरी भगवंताचं भजन पूजन होणार आहे. नाहीतरी काय, जनावराला खडबा टाकलं की जनावर खातंयच, तेही झोपतंयच, तेही प्रजननाची क्रिया करतंयच. मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे? तर मनुष्य जन्म जे आहे ना हे भगवंताच्या प्राप्तीसाठी श्रेष्ठ नरदेह सांगितलेलं आहे. आणि या नरदेहाचं बुद्धीचं वैभव कशात आहे? तुम्हाला जी बुद्धी दिली ना ह्या बुद्धीचा वैभव कशात आहे? तर भगवंताची प्राप्ती करण्यात आहे. म्हणून भाग्यवंता घरी भजन आणि पूजन आहे. आणि म्हणून शास्त्रानं सांगितलं पुण्य ते भगवंताचे स्मरण आणि पाप ते भगवंताचे विस्मरण. तुमच्या पदरात काहीतरी थोडं पुण्य आहे म्हणून तुम्ही ह्या दत्तनगरी मठात येऊन बसलेला आहे. ही सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे. तुम्हाला सगळ्याला बघून मला खूप आनंद वाटला. कारण आम्ही दोघं मिळून ज्यावेळेस सेवा करतो ना त्यावेळेस आनंद वाटतो. आणि तुमच्या सगळ्याच्या समवेत ज्यावेळेस आम्ही सेवा करतो ना त्यावेळेस परमानंद वाटतं. का परमानंद वाटतं?
आयशा कळवळ्याच्या जाती करी लाभावी ना प्रीती. ह्या जगात दोनच जाती आहेत, ते म्हणजे एक माऊली आणि एक गुरु माऊली. ह्यांच्या व्यतिरिक्त दुसरं तुमचं हित सुचणारं कुणी नसतं. आपल्याला सगळ्याला लेकरं यावी वाटते ती, बघावं वाटते ती. महाराजांनी सांगितलं, सुरेखा तुला आणि गौरीला जर वेळ देत बसलो तर माझं बाकीचं शिष्य परिवार मी कसं सांभाळू. महाराजांना सांगितलं, महाराज मला प्रवचन सांगायचं नाही, माझ्या सगळ्या शिष्याला एकत्र बघायचं आहे आणि बघून माझ्या डोळ्यात साठवायचं आहे आणि ते वर्षभर साठवलेलं मी आठवण करत राहते, त्यात मला वेगळा आनंद आहे आणि ह्या बघण्यासाठी मला 5 मिनिटाची वेळ द्या म्हणलं महाराजांना. आणि म्हणून तुम्हाला सगळ्याला बघितल्यानंतर पहा पूर्ण चंद्राची या भेटी, समुद्रवरती अपार दाटी, ते चंद्राशी काही करिता उपवरा पडिला. पौर्णिमेचा आधीचाही चंद्र असतो, पौर्णिमेचा नंतरचा चंद्र असतो, पण पौर्णिमे दिवशी परिपूर्ण असलेल्या चंद्राला बघितलं का समुद्राला सुद्धा वरती येते, त्याला सुद्धा वाटतं की आपण जाऊन चंद्राला गवसणी घालावं. तसं तुम्हाला सगळ्याला बघितलं का किती बोलू आणि किती नाही बोलू अशी अवस्था होते. पण शेवटी वेळेची मर्यादा आहे आणि तुम्ही सगळेजण सुद्धा एवढे वेगानं आला. का वेगानं आला हो, तर बाकीच्या ठिकाणची जी जत्रा आहे ना तिथं फक्त देव आणि भक्ताची भेट आहे आणि इथं मात्र त्रिवेणी संगम आहे. इथं देव आणि भक्ताची तर भेट होतेच, पण इथं गुरु आणि शिष्यांची भेट होते. हे त्रिवेणी संगम आहे. म्हणून तुम्ही एवढं हातातलं काम धंदा सोडून ज्यावेळेस श्रीकृष्णानं गोकुळात मथुरेत सगळे कृष्ण लीला केल्या, बासुरी वाजवल्या, कोण गोपी सारवण काढत होती, कोणी लेकराला पाजत होतं, कोण स्वयंपाक करत होती, कोण पतीची सेवा करत होती, पण भगवंतानं मुरली वाजवली, गोपीनं सगळं हातातलं काम टाकलं आणि जाऊन कृष्णापाशी उभा राहिल्या. तसं आज तुम्ही सगळ्यांनी आपापल्या हातातली कामं टाकली आणि दत्तनगरी मठाच्या सेवेत आला. ज्याप्रमाणे नदीचा वेग असतो आणि वेग एकदा समुद्राला गेल्यानंतर ती त्यात विसळून जातं, विरून जातं. का विरून जातं, तर ती गुरुचरणाची अभिलाषी आहेत. म्हणून तुम्ही सगळेजण इथं आला. आणि खरं सांगायचं म्हणलं तर सद्गुरू एकनिष्ठ शिष्य झाल्याशिवाय शिष्याचं गुरुवर काय प्रेम असतं हे कळत नाही आणि सद्गुरू झाल्याशिवाय गुरुचं काय शिष्यावर प्रेम असतं हे कळत नाही. म्हणून शिष्य गुरुला काय म्हणतात, गुरुराया तुम्ही मला किती सोडा, मी तुम्हाला सोडत नाही. आम्ही सोडलं का, तुम्ही डोळ्याने सगळ्यांनी बघितलं. ज्यावेळेस इथं मठाचं उद्घाटन केलं, बाकीची माणसं मला काय माहीत नव्हतं, ती ज्यावेळेस 10 वर्षानं आली ते म्हणले ताई चुकलं बरं का, नमस्कार. मी म्हटलं कशासाठी हो नमस्कार. आम्ही म्हणलो होतो हे ज्यावेळेस उद्घाटन केलं आणि तुम्हाला बघितलं त्यावेळेस आम्ही ठरवलं की ह्या काय ताई ह्या माळावर राहणार नाही, त्या भगवंताची सेवा करणार नाही त्या, पण आमचं चुकलं, आमचं खोटं ठरलं आणि तुम्ही खरं करून दाखवलं की भगवंताची प्राप्ती करून घेतली. तसा खरा शिष्य काय म्हणतो गुरुला, गुरुराया म्हणतो तुम्ही मला किती सोडा, मी तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही चंद्र झाला ना मी तारा होईन, तुम्ही पाणी झालं ना मी मासा होईन, तुम्ही फूल झाला ना मी मधमाशी होईन. एवढं हे करून जर गुरुराया तुम्ही माझा स्वीकार नाही केला तर मी काय करीन माहित आहे का, असं वाटतं गुरु माय वाऱ्यावाने उडावं, वाऱ्यावाने उडावं, हार बनून तुमच्या गळ्यात पडावं, तुमच्या गळ्यात पडावं. गुरुरायाला काय म्हणतात, असं वाटतं माझ्या मनात असा भाव निर्माण झाला. कसा भाव निर्माण झाला, वाऱ्यावाने उडाव आणि तुमच्या गळ्यात अखंड राहो. आणि एवढं बी करून जर तुम्ही माझा स्वीकार नाही केला तर माझ्या ठिकाणचा गर्व अहंकार सगळं टाकून देतो आणि कायम तुमच्या पैसे राहतो. हे एकनिष्ठ शिष्याचं लक्षण आहे. ही का त्याला वाटतं, का तर त्याला गुरुचरणाची गोडी लागली म्हणून त्याला वाटतं. तुम्ही सगळेजण इथं आला ओढीनं का आला, इथं प्रेम आहे. इथं उघड्या माळावर काय आहे, प्रेम आहे. जिथं प्रेम आहे तिथं आनंद आहे, तिथं सुख आहे. सगळेजण एवढ्या ओढीनं का आला, कारण इथं प्रेम आहे. इथं काय आहे, प्रेम आहे. इथं काय आहे तर प्रेम आहे. जिथं प्रेम तिथं सुख. आणि तुम्ही सगळेजण अभंग म्हणता,
सदनी राहिला. या सुखासाठी भगवंतानं सुद्धा काय केलं तर वैकुंठात काय कमी आहे का भगवंताला? काही कमी नाही. तरी पण तो संतांच्या सदनात काय राहिला तर इथं जिथं सुख आहे तिथं आनंद आहे, जिथं आनंद आहे तिथं सुख आहे. या सुखासाठी तुम्ही सगळीजण आपापल्या संसार सोडून इथं आलेला आहात.